नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, राम राम. आज खूप स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी, कारण हे आहे माझ्या आयुष्यातली पहिली दिवाळी पहाट. पहिली दिवाळी पहाट कॉन्सर्ट म्हणा, पहिला दिवाळी पहाटचा प्रोग्राम म्हणा, जो आज घडतो आहे, जो आज होणार आहे, जो शाहूनगर पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आणि त्यासाठी मी सकाळचे 4:30 वाजलेत. आत्ता वेन्यूला लगेच निघायचं आहे मला, आणि मी त्यासाठी रेडी आहे, सज्ज आहे. आणि हा तसे खूप प्रोग्रॅम्स म्हणा, स्टेजवरती गायलं आहे, पण हा काहीतरी एक स्पेशल आहे. कारण आत्तापर्यंत जे स्टेजवरती गायले ते वेगवेगळ्या माध्यमातून गायला मिळाले, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं गायला मिळाले, वेगवेगळ्या कार्यक्रमांदरम्यान गायला मिळाले. पण आज पूर्ण प्रोफेशनली हा शो माझ्याकडे आल्यानंतर त्याची रिहर्सल होणं म्हणा, आणि मग ते सगळं त्या शोचं एक ओव्हरऑल म्हणतो ना आपण, एक शो होतो आणि एक आर्टिस्ट जाऊन परफॉर्म करतो, असं मला तिथं बोलवण्यात आलं आहे. आणि सो इट्स अ प्रोफेशनल शो, आणि माझ्या लाईफमधला पहिला असा प्रोफेशनल लाईव्ह शो वगैरे असा आहे. तर मला खूप जास्त एक्सायटेड आहे. ऑफकोर्स तुमच्या ब्लेसिंगची खूप आवश्यकता आहे, जे तुम्ही ऑलरेडी देतच आला आहात मला, त्याच्यामुळे थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि तुमची ब्लेसिंग असेच माझ्यासोबत कायम कायम राहू द्या. गणपती बाप्पा मोरया. केतन पवार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या ब्लॉग क्रमांक 13 मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि आता आपण जाऊयात व्हेन्यूला आणि इथले काही ग्लीम्स, इथल्या मज्जा मस्ती पाहूयात. आयुष्यातली पहिली दिवाळी पहाट किती छान होणार आहे, पाहूयात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला. तर अशा रीतीने संपूर्ण शाहूनगरमध्ये आमच्या दिवाळी पहाट प्रोग्रामचे असे सुंदर फ्लेक्स लागले आहेत. तर हा तुम्ही फ्लेक्स पाहू शकता. डॉक्टर संजीव कुमार लोंढे यांची संकल्पना निर्मिती असलेला आणि त्यांचा म्युझिकल सागर हा जो ग्रुप आहे, ह्या ग्रुपने आयोजित केलेला हा दिवाळी पहाटचा प्रोग्राम आहे. यामध्ये तुम्ही जर का पाहत असाल तर उदय काळे, शिवानी सापंत, सुमंत जोशी, सुवर्णा भोंडे, अक्षय साळुंके, सुवर्णा कोळी, मी स्वतः, सुकन्या जोशी संत आणि माधुरी हरमकर हे सर्वजण परफॉर्म करणार आहेत. आणि श्री संजय अनंत तोरखडे जे शिवशंभो फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत, आणि केशव पोळवे सर संस्थापक आहेत शिवशंभो फाउंडेशनचे, आणि माजी उपमहापौर पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे ते राहिले आहेत. यांच्या सहयोगातून हा सुंदर असा दिवाळी पहाटचा प्रोग्राम शाहूनगरमध्ये होतो, आणि त्याचा हा सुंदर फ्लेक्स लावण्यात आलेला आहे. तर हा तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की माझ्या फर्स्ट लाईव्ह प्रोग्रामचा प्रोग्राम होतो आहे, आणि त्याची रिहर्सल आज आहे. आय नो तुम्ही मला ह्या कुर्त्यात वगैरे असं सगळं पाहताय, तर तुम्हाला वाटत असेल की तू रिहर्सलला पण तयारीतच आला आहेस का? तर असं नाही आहे. ॲक्च्युली आमचा आत्ता रिसेंटली प्रोग्राम होता सुरेश वाडकर आणि सावनी रवींद्र यांच्यासोबत. सो आम्ही तो करून आत्ता रिहर्सलला आलो इकडे स्टुडिओला. तर आता रिहर्सलचे थोडेफार छोटे मोठे बीट्स घेऊयात आपण. आणि एक बोलतो ना प्रोफेशनल, आणि असा पहिलाच प्रोग्राम असल्यामुळे थोडा कॉन्शियस आहे, थोडा घाबरलो पण आहे, थोडी भीती वाटते, पण तेवढंच एक्सायटेड आहे, तेवढीच एनर्जी आहे. सो बघूयात कशी होती रिहर्सल. आणि ऑफकोर्स शो तर आपल्याला रॉक करायचा आहे, तो आपण तुम्ही आता पुढे ब्लॉगमध्ये पाहालच. चलो करते कंटिन्यू फिर गाईज. तर मंडळी, आपण व्हेन्यूला पोहोचलेलो आहोत. अजून म्युझिशियन्सची तयारी वगैरे चालू आहे. पण हे मागे मंदिर बघत असाल तर शाहूनगरमधलं शिवमंदिर आहे, ज्याच्याच प्रांगणात दिवाळी पहाटचा हा प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि प्रचंड सुंदर मंदिर, मी तुम्हाला पटकन दाखवतो. इतकं सुंदर मंदिर शाहूनगर पिंपरी चिंचवडमध्ये आहे. मी ऑफकोर्स या रस्त्यावरनं गेलो होतो, पण मंदिरात यायचा कधी योगायोग आला नव्हता.
आणि आज शंकर महाराजांनी बोलवून घेतले असं म्हणायला हरकत नाही आहे. तर मी तुम्हाला पटकन मंदिर दाखवतो. अतिशय सुंदर मंदिर, शाहूनगर पिंपरी चिंचवडमध्ये. तुम्ही पण नक्की या. चला तर बघूयात मंदिर. बाप्पा मोरया, 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 बाप्पा मोरया. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षानं एकदाच. आणि इथे होता आहे आमचा प्रोग्राम ज्याचा सेटअप चालू आहे आता. घ्यावा जाणून हा परामर्श. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षाने एकदाच हर्ष. गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तर हे अतिशय सुंदर असं शिवमंदिर आणि याच्याच प्रांगणात आमची पहिली दिवाळी पहाट होती आहे. व्हेरी मच एक्सायटेड. चला तर मंडळी, तुम्हाला आमची टीम पाहिजे आहे का? आमचे तबलची हॅलो दादा, सुकन्या, सुबंत जोशी, सुकन्याचे बाबा रे, येस. आणि आमचे उदय काळे सर. इकडे अक्षय त्याचा भाऊ येते. आणि आमचा गायक अक्षय, गायिका सुवर्णा तिची आई आहे. आणि इकडे मी तुम्हाला ऑर्गनायझर आणि शिवानीताई दाखवतो. ही आहे शिवानीताई. थांब, तू दिसणार नाही इकडे. ही शिवानीताई. आणि हे आमचे आयोजक ज्यांच्यामुळे आज अपॉर्च्युनिटी मिळाली, ते आमचे संजीव कुमार सर. येस, ब्लॉग आहे सर हा. तर तयारी चालू आहे आत्ता प्रोग्रामची जोरदार. आणि ऑल सेट होत आलेला आहे. जर का तुम्ही स्टेज पाहाल तर मग आमचं बॅनर लागलं आहे आणि स्टेज चालू आहे. ऑडियन्स यायला अजून टाईम आहे. हा सगळा सेटअप आहे इथे. आणि हे शिवमंदिर. अंगणात दरवळतो अत्तराचा सुवास. दीप प्रज्वलन अंगणात दरवळतो आता अत्तराचा कार्यक्रमाला लवकरच सुवास. सुरुवात होत आहे. कानात दरवळतात भक्तीच्या सरांचा साज आणि मनात फुलते एकच भावना, ही आपली दिवाळी पहाट खास. नव्या ऊर्जेने, नव्या उमेदीने आपण सारे एकत्र या दिवाळीच्या मंगलक्षणी आनंदाच्या दीपाने याचं आपलं जीवन उजळूया. माझे मम्मी पप्पा माझा हा कार्यक्रम बघायला आलेले आहेत आणि ह्याच्यासारखी भारी आणि भाग्याची गोष्ट कुठलीच नाही आहे. कारण त्या आयुष्यात पहिल्यांदा माझा असा काहीतरी प्रोग्राम बघायला आलेत. मला जाम भारी वाटते. जाम भारी. लुक ॲट दिस ब्युटिफुल सनराईज. स्टेजवर गात असताना समोरून इतका सुंदर सूर्योदय बघण्याचं भाग्य. वा वा, क्या बात आहे. म्हणजे आम्ही स्टेजवरती गात असताना 5:30चा प्रोग्राम होता, तेव्हा पूर्ण अंधार होता आणि हळूहळू जसा हा सूर्य वरती आला त्याला बघणं म्हणजे, आणि त्याच्यासमोर गाणं. आहा. आता पाहूयात माझ्या काही गाण्यांचे ग्लिम्स आणि ह्या ऐकल्यानंतर मला नक्की सांगा कमेंट तुम्हाला कसं वाटलं.
एकदा आमच्या सगळ्या म्युझिशियनसाठी डबलजींसाठी जोरदार खरंच खरंच खूप छान. आणि एक कुठेतरी एक आत्मिक समाधान काय वाटतं माहितीये, तुमच्या वयाची जी तरुण मंडळी जी जॅझ पॉप ह्या म्युझिकवरती थिरकणाऱ्या तुमच्याच वयाच्या काही मुलांना जेव्हा आम्ही बघतो आणि तेव्हा असं वाटतं अरे काय हे, कुठं गेलं ते संगीत, कुठं गेलं ते म्युझिक. तेव्हा तुझ्यासारख्या मुलांना जेव्हा आम्ही बघतो ना, जे तुकोबांचे ज्ञानोबांचे अभंग आमच्या समोर सादर करतात, तेव्हा वाटतं आहे 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 संस्कृती अजून आहे. आणि खूप खूप सार्थ अभिमान वाटतो जेव्हा तुमच्यासारखी तुमच्या वयाची मुलं अशा पद्धतीचं आणि इतक्या डीपली इन्व्हॉल्ड होऊन जेव्हा समोरच्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करून अशा पद्धतीचं जेव्हा सादरीकरण करतात, तेव्हा खरंच सार्थ अभिमान वाटतो. खरंच पुन्हा एकदा धन्यवाद. Not bad, obviously. जो बातें हैं बातें जो लुटी हैं, रखना पिया दोनों कोलों में कोलों न रखो पर हमसे सब कह दिया पिया बोला जिया बोला तर मंडळी, अशा रीतीने आयुष्यातला पहिला लाईव्ह प्रोग्राम, पहिला प्रोफेशनल प्रोग्राम अतिशय उत्कृष्ट झाला. आणि जी काही दाद रसिक श्रोत्यांची रसिक प्रेक्षकांची मिळाली, मला वाटतं एक कलाकार म्हणून पुढे जायला ती खूप गरजेची असते. आणि शाहूनगरचा ऑडियन्स, पिंपरी चिंचवडचा ऑडियन्स, द ग्रेट, इतका छान रिस्पॉन्स होता त्यांचा. सेलिब्रिटी फील करवलं होतं अक्षरशः, इतकं सुंदर होतं सगळं जे काही अनुभवलं ते. सो दिस वॉज बेस्ट अँड ब्लेस्ड कॉन्सर्ट ऑफ माईन आयुष्यातली. आणि याचा ब्लॉग करायची खूप इच्छा होती आणि काही ग्लिम्स थोडे तुम्ही पाहिलेत. अर्थात तुम्हाला ते आवडले असतील, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. पण आजचा प्रोग्राम म्हणजे एक अजून काहीतरी नवीन आयुष्यात देण्यासाठीची नवीन सुरुवात होती असं वाटलं मला. पहिलीच दिवाळी पहाट होती. सो आय एम फिलिंग ब्लेस्ड, आय एम व्हेरी थँकफुल, आय एम ग्रेटफुल. थँक्स टू द ऑर्गनायझर संजीव कुमार सर, थँक्स टू शिवानी ताई हू हॅज गिवन मी दिस अपॉर्चुनिटी ऑफ दिवाली पहाट शो, लाइफ टाइम का पहला शो. थैंक यू ताई, यू नोज आई लव हर.
तर अशा रीतीने ब्लॉगच्या शेवटाकडे आपण आलेलोच आहोत. तर आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की केतन ऑफिशियलला सबस्क्राईब करा. नवनवीन छान गाण्यांचे म्हणा, ब्लॉगचे म्हणा, काही अजून कन्सेप्च्युअल बेसिस गोष्टी यूट्यूब चॅनलवरती आपण आपल्या घेऊन येणार आहोत नक्कीच. तर ते सगळं पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा आशीर्वाद प्रेम असंच राहू द्यात. आणि ह्या ब्लॉगमध्ये मग आपण घेऊयात मग निरोप आता. या ब्लॉगमध्ये इथेच थांबूयात. दिस इज केतन पवार सायनिंग अप फॉर टुडे. टेक केअर. बाय बाय. बाप्पा मोरया, 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 बाप्पा मोरया. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श. पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा जाणून हा परामर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा.